सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून महानगरपालिका कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपोषणाला सुखदेव सोनीकर, तुकाराम केंगार, ज्ञानदेव खांडेकर, जालिंदर सावंत, सतीश गेसगे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन, ग्रॅज्युइटी तसंच इतर आर्थिक देणी तात्काळ मिळावीत या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनानं दखल न घेतल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केलाय. इचलकरंजी शहरातल्या सेवानिवृत्त महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं महानगरपालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेली ग्रॅज्युइटी, पेन्शन आणि इतर आर्थिक लाभ अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. या संदर्भात यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळं अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. वैद्यकीय उपचार तसंच दैनंदिन खर्च भागवण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळं महानगरपालिकेनं तातडीनं निधी उपलब्ध करून देत सर्व प्रलंबित देणी अदा करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलाय. यावेळी प्राचार्य ए.बी. पाटील, शंकर अगसर, दर्याप्पा पारीत, भाऊसाहेब रुग्गे, भानुदास देशमाने, सावित्री भंडारे, हरी माळी यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.